नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। माझी लाडकी बहन योजना का पुणे से भव्य शुभारंभ। मुख्यमंत्री का महिलाओं से सीधा संवाद। 17 अगस्त को दोपहर 12:30 बजे पुणे से माझी लाडकी बहन योजना का भव्य शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदय के कर कमलों से संपन्न हुआ। इस खास कार्यक्रम का सीधा प्रसारण थाने के महापालिका सभागृह में किया गया, जहां बड़ी संख्या में लोग इस ऐतिहासिक क्षण का साथी बने। कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री महोदय ने लाभार्थी महिलाओं से सीधा संवाद किया, जिसमें उन्होंने योजना की महत्वपूर्ण जानकारियां साझा की और महिलाओं की समस्याओं को सुनकर उनके समाधान का आश्वासन दिया। इस अवसर पर बीजेपी विधायक श्री कुमार आयलानी, महापालिका आयुक्त श्री अजीत शेख, डॉक्टर सुभाष यादव और अशासकीय सदस्य मनीषा भानुशाली, हरकिरण कौर धामी सहित अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित थे। साथ ही पीआरओ छाया मैडम, महापालिका के सभी विभागों के अधिकारी, कर्मचारी, महिला बचत समूह की महिलाएं, आंगनवाड़ी की कार्यकर्ता और बड़ी संख्या में अन्य महिलाएं भी इस कार्यक्रम में उपस्थित रही। इस महत्वपूर्ण आयोजन ने महिलाओं के लिए एक नई उम्मीद और सशक्तिकरण का संदेश दिया है। सभी उपस्थित अधिकारी और कर्मचारी इस ऐतिहासिक पहल के साक्षी बने और इसे सफल बनाने में अपना योगदान दिया। बैठे हुए भाई बहन, आए हुए तमाम जिनको भी बहनों को 3000 का मिला है, मैं सबको ढेर सारी बधाई देता हूँ कि रक्षाबंधन का तोहफा हमारे आदरणीय सीएम एकनाथ शिंदे साहब, डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस साहब, डिप्टी सीएम अजीत दादा जी, जिन्होंने सभी बहनों के लिए, आप सबके लिए सोचा है कि जितनी भी हमारी लाली बहना है उनको स्कीम देवे। आज 2 महीने का व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले आमदार महोदय आयलानी साहेब आणि जी आपण शासनाने समिती जी गठीत केलेली आहे त्याचे जे सदस्य आहेत त्यामध्ये धामी मॅडम आहेत, अनुषाली मॅडम आहेत आणि आपले ICDF चे अधिकारी पडवळ साहेब, त्यानंतर आपले डेप्युटी कमिशनर डॉक्टर सुभाष यादव आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी, मी आपला या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या हॉलमध्ये। खरं म्हणजे अनेक महिलांची याची इच्छा होती, परंतु आपल्याकडे इतकी संख्या कॅपॅसिटी नसल्यामुळं आपण काही निवडक महिलांना या ठिकाणी भगिनींना बोलवलेलं आहे, मी करतो। आणि आपण या योजनेसाठी भरभरून असं सहकार्य दिलेले आहे, प्रतिसाद दिलेला आहे। यामध्ये जे फॉर्म्स भरायचे होते त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत होते ते आपण फटाफट दिलेले आहेत, ऑनलाईन केलेले आहे। त्या व्यतिरिक्त जसे महापालिकेनं जसे काही प्रयत्न केलेले आहेत, आपल्या शहरामध्ये इतर सुद्धा लोकांनी, NGOsनी किंवा काही रिसोर्स पर्सन होते, काही पॉलिटिकल लोक होते, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत। आणि या प्रयत्नामुळे आज आपण आपल्या शहरामधून जवळपास 40,000च्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त करू शकलेलो आहोत आणि त्यामध्ये जवळपास 95% आपले जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत, त्या समितीमार्फतच ते अप्रूव्ह झालेले आहेत। इथं सुद्धा प्रक्रिया चालूच आहे फॉर्म घेण्याची। आपल्यापैकी किंवा आपले जे कोणी नातेवाईक असतील, आपले कोणी शेजारी असतील, त्यांना सुद्धा आपण सांगा आणि त्यांना सुद्धा त्यांचे फॉर्म्स भरून घ्या। दुसरा मुद्दा, काही लोकांनी आपले अकाउंट सीडिंग केलेले नाही। सीडिंग म्हणजे आपण जे आपल्या बँकेमध्ये जे अकाउंट्स असतात त्या ठिकाणी आपल्याला अपडेटेड आधार कार्ड द्यावा लागतो आणि तो आधार कार्ड तो अपलोड करून घ्यावा लागतो, असे काही लोकांनी केलेलं नाहीये। आता ते जास्त नाहीये, पण फक्त 1500 लोक राहिलेले आहेत, 1500 बहिणी राहिलेले आहेत। तर त्यांना मी आवाहन करतो की कृपया आपण ते लवकरात लवकर सीडिंग करून घ्यावं। तसंच आता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, जास्त न बोलता मी माझं या ठिकाणी भाषण संपवतो। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्याला जे रक्षाबंधन आहे परवा दिवशी त्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्यमंत्री माझी लाडकी बहन ये एक महत्वाकांक्षी स्कीम है महाराष्ट्र सरकार की।
और उसका रजिस्ट्रेशन की प्रक्रिया बहुत बड़े पैमाने पर पूरे राज्य में पूरी हुई है, अपने उल्लासनगर शहर में भी पूरी हुई है। और ये प्रक्रिया पूर्ण होने के बाद उनके अकाउंट्स में शासन की तरफ से पैसा डालना भी शुरू हुआ है। 2 इंस्टॉलमेंट डाले जा चुके हैं, जिसमें 3,000 रुपये उनके अकाउंट्स में डाले जा चुके हैं और इसके आगे भी हर महीने को ये पैसा उनके अकाउंट्स में जाएगा। इसका एक अधिकृत प्रोग्राम आज पुणे में सेलिब्रेट किया गया, पुणे में अरेंज किया गया था, जिसमें हमारे माननीय मुख्यमंत्री महोदय भी थे, हमारे दोनों उप मुख्यमंत्री महोदय भी थे और बाकी अधिकारी वर्ग और मंत्री महोदय भी थे। और इस प्रकार से पूरा जो स्टेट है, पूरा जो सबके सब डिस्ट्रिक्ट जो है इस प्रोग्राम से कनेक्टेड थे ऑनलाइन के माध्यम से। और उसमें उल्लासनगर शहर भी कनेक्टेड था। उसमें आज हमने हमारे कॉरपोरेशन में भी यहाँ पे एक बड़ा आयोजन किया था, आप देख सकते हैं। और इसमें बड़ी संख्या में हमारे भगिनी यहाँ पर आए थे और उसके अलावा हमारे आमदार महोदय कुमार इलानी साहब और हमारे तहसीलदार मैडम भी यहाँ पर आए हैं। फिर धामी मैडम थे और भानुशाली मैडम थे, जो कि जो शासन ने जो समिति गठित की है उसके वो सदस्य है। और उसके अलावा सभी अधिकारी वर्ग थे, NGOs भी थे और पॉलिटिकल पार्टीज़ के लोग भी थे। इस प्रकार से एक बड़ा अच्छा आयोजन आज महाराष्ट्र सरकार की तरफ से किया गया था और इसके लिए माननीय मुख्यमंत्री महोदय और बाकी जो महनीय व्यक्ति है उन्होंने ये पूरे महाराष्ट्र को आज संबोधित किया है, उनको मार्गदर्शन किया है। ये जो स्कीम है ये आगे भी चलती रहेगी। जो लोगों के रजिस्ट्रेशन हुए नहीं है उनको मैं अनुरोध करता हूँ कि कृपया अपने जो डॉक्यूमेंट्स है वो महानगर पालिका के कार्यालय में सबमिट करें या जो वार्ड ऑफिसेस है वहाँ पे सबमिट करें। और जिनका सीडिंग नहीं हुआ है, कुछ अकाउंट्स के सीडिंग नहीं हुए हैं। सीडिंग का मतलब होता है कि अपना आधार कार्ड वो अकाउंट को जोड़ना ज़रूरी होता है। तो जहाँ जहाँ आपके अकाउंट्स है वहाँ पे आप वो आधार कार्ड उस बैंक मैनेजर को या बैंक के ऑफिस में सबमिट करें ताकि उसको सीडिंग हो जाए। सीडिंग हो जाने के बाद ये जो अमाउंट आपके अकाउंट में आनी है वो बहुत आसानी से आ जाती है। इस प्रकार से मैं सभी हमारे जो महिला भगिनी है उनको फिर से अनुरोध करता हूँ, आह्वान करता हूँ कि अगर आपको कुछ भी दिक्कत आती है तो कॉरपोरेशन में या तहसील ऑफिस में या कोई भी ऑफिस में आप जाकर इसका निराकरण करें। और आज आप बड़ी संख्या में यहाँ पे महिला हमारे भगिनी आए थे। ये हॉल भी पूरा हुआ था और उसके बाद हमें बाहर भी उनका इंतज़ाम करना पड़ा। इस प्रकार से बड़ा अच्छा रिस्पांस इस स्कीम को मिला है। मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूँ कि आपने जो डॉक्यूमेंटेशन प्रक्रिया में काफ़ी सहयोग दिया है। उसके अलावा हमारे जो शासकीय लेवल पर हमारे पडवल साहब जो ICDS के ऑफिसर हैं, उसके अलावा हमारे डिप्टी कमिश्नर डॉक्टर जादव और उनकी टीम, और उसके अलावा बहुत सारे यहाँ पे पॉलिटिकल पार्टीज़ के लोगों ने भी इसमें सक्रिय ऐसा सहभाग लिया और NGOs ने सहभाग लिया, मीडिया ने सहभाग लिया, हमारे तहसीलदार मैडम ने और तहसील ऑफिस ने भी बड़ा अच्छा सहयोग लिया। सॉरी, मैं आपका सभी का आभार व्यक्त करता हूँ। फिर से आप सभी का यहाँ पे स्वागत करके आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मी अनिता शैलेंद्र जगताप, अंगणवाडी क्रमांक 174 ची सेविका। एकात्मिक बालविकास प्रकल्प व उल्हासनगर महानगरपालिका या दोघांच्या विद्यमाने आज उल्हासनगर शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची एकदम धूम चालली आहे आणि या योजनेमध्ये पात्र सगळ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आणि सर्वात प्रथम तर मीच या लाभ मला सुद्धा मिळालेला आहे। आणि सुरुवातीला जेव्हा फॉर्म भरताना वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या तेव्हा आमचे प्रकल्प अधिकारी व आमच्या मुख्य सेविका यांनी खूप मार्गदर्शन केले आणि यांच्या मार्गदर्शनामुळे आज
माझ्या एरियातील मी कमीत कमी 400 फॉर्म भरले आहेत आणि प्रत्येकीला ते अप्रूव्हल झाले आहेत आणि त्याचा लाभ मिळाला आहे. तर मी आमच्या सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार मानते आणि प्रत्येक महिलेला ही म्हणजे रक्षाबंधनच्या सुरुवातीला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण खूप आनंदी आहे आणि एरियामध्ये ICDS आणि आपल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि अंगणवाडी यांची इतकी छान भरभरून काय बोलतात त्याला सत्कार होत आहे आणि प्रत्येक जणांच्या तोंडात फक्त अंगणवाडी सेविका यांची नावं येत आहेत आणि ते भरभरून आम्हाला आशीर्वाद देत आहेत की तुमच्यामुळे आमचे हे झाले. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानते. नमस्कार, मी सौ अर्चना दीपक नायर, उल्हासनगर महानगरपालिका ICDS येथे अंगणवाडी सेविका म्हणून 15 वर्ष झाले कार्यरत आहे. सर्वात प्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभारी आहे की त्यांनी ही योजना आणली. त्याच्यामुळे महिला ह्या स्वावलंबी झालेल्या आहेत. ह्या योजनेमुळे महिलांना आपल्या मूलभूत गरजा भागवता येतील. तसेच मुलांच्या फिया असेल, कोणाच्या काही अडचणी असतील, आपण कितीही पैसा कमवला आणि कितीही आपल्याकडे पैसे असले पण ह्या योजनेपासून जे पैसे मिळाले आहेत त्याचा आनंद हा खूप वेगळा आहे. आज आम्ही अहोरात्र उल्हासनगर महानगरपालिका आणि ICDS विभाग यांनी अहोरात्र प्रयत्नांनी आज कितीतरी महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झाले आहेत आणि ह्यापुढेही एकही लाभार्थी हा वंचित राहणार नाही याची हमी आम्ही ICDS विभाग आणि महानगरपालिका यांच्यातर्फे घेऊ आणि आमचा एकही लाभार्थी हा वंचित राहणार नाही. कारण की आम्ही तळागाळाला काम करतो आणि आम्हाला माहिती आहे आमच्या विभागातील महिला ह्या फार म्हणजे गरजूवंत आहेत, घरकामं करणार आहेत. त्याच्यामुळे एकही लाभार्थी सुटणार नाही याची आम्ही गवाही देतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे मी खरंच मनापासून अभिनंदन करते. कारण की ह्या योजनेमुळे महिलांना एवढा आनंद झालेला आहे की महिलांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आणि याच्या पुढेही ज्या महिलांना अजून अकाउंट झालेले नाही आहेत किंवा त्यांचे फॉर्म भरले गेले नाही याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अहोरात्र नगरपालिका आपली उल्हासनगर महानगरपालिका ICDS यातर्फे एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना आमच्या सगळ्यांकडून धन्यवाद. योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका उल्हासनगर 3 येथे राहत असून माझं नाव रंजना राजेंद्र खेडकर. मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एरियामध्ये काम करत असताना खूप छान म्हणजे प्रतिसाद पण भेटला मला आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणल्यामुळे मी प्रथमतः त्यांचे आभार मानते. कारण प्रत्येक बहिणीमध्ये प्रत्येकीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्यामुळे प्रत्येक बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे आणि मी माझ्या विभागामध्ये जवळजवळ 120 लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि प्रत्येकीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सर्व बहिणींतर्फे मी साहेबांचे आभार मानते. तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे CDPO साहेब आणि मुख्य सेविका प्रकल्पातील सर्व आणि नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून वेळोवेळी मीटिंग घेऊन जो काही योजनेबद्दल माहिती दिली त्यामुळे आज आम्ही सर्व बहिणींना लाभ मिळवून दिला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वला अमित मावळे उल्हासनगर 4 आशळगाव इथनं आलेली आहे. सर्वप्रथम तर मी माननीय एकनाथ शिंदे यांचे आभार मानते आणि माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला मला खूप खूप खुश आहे आणि अंगणवाडीच्या मॅडम पाटील ताई आणि महानगरपालिकेचे मी खूप खूप आभार मानते की मला त्यांनी खूप म्हणजे सुविधा दिली आणि सांगितलं की मला इथे हे कर, फॉर्म भर आणि सगळं त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानते आणि माझ्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आले आहेत. ते आता मी समोर जाऊन बिझनेस करण्यात आहेत. मला जो करायचा होता त्यासाठी मला पैसे आलेले आहेत तर मी खूप खुश आहे त्यासाठी आणि धन्यवाद. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.